बोगस बियाणे, बोगस खते व बनावट कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्या, उत्पादक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे। खरीप हंगामासाठी डीएपी, युरिया व इतर खतांचा पुरेसा आणि नियमित पुरवठा करण्यात यावा। कृषी पंपासाठी अखंडित व पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा। कापूस, सोयाबीन, तूर व इतर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देण्यात यावा। यासह इतर मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन करीत जिल्हा कचेरीवर धडक दिली। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन छेडले। संविधान चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले असून पीक विम्याची तातडीने भरपाई देण्यात यावी, तसेच सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। हातात मागण्यांचे फलक व बॅनर घेऊन शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला। खऱ्या अर्थानं या महायुती शासन काळामध्ये आमच्या आया बहिणीचं कपाळाचं कुंकू पुसण्याचं पाप या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सत्तेच्या कालखंडात झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं कामसुद्धा या शासनाने केलेलं आहे। आज दुष्काळाच्या दृष्टचक्रात, दुष्काळाच्या उंबरठ्यावर जगण्याची उमेद गमावून बसलेला शेतकरी, त्याची पावलोपावली या शासनाकडनं फसवणूक झालेली आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सारख्या महापुरुषांच्या नावावर या कर्जमुक्त शेतकरी योजनेमध्ये सुद्धा त्यांनी जाचक अटी टाकून त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। जिल्ह्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामध्ये मोठं नुकसान झालेलं असताना या जिल्ह्यामध्ये पीक विम्यामध्ये सुद्धा यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून हा जिल्हाच पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा पाप देखील या महायुती शासन काळात केलेला आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की कुठल्याही निकषावर बोट न ठेवता त्यांनी सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं। तोट्याची आलेली शेतीला दिलासा देण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना सावरून घ्यावं, अन्यथा या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही या सर्व यवतमाळ जिल्ह्यातील 2 मंत्री व पालकमंत्र्यांना, सत्ताधारी आमदारांना फिरणं अवघड करू, यांना गावबंदी करू, अशा पद्धतीच्या उग्र आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचा निषेध करणार। आमची प्रमुख मागणी आहे ही पीक कर्जासंदर्भात शासनाने जो GR काढलेला आहे, ही जी कर्जमाफी आहे ही फसवी कर्जमाफी आहे। 10% लोकांनासुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। आणि दुसरा विषय आहे पीक विम्याचा। पूर्ण महाराष्ट्रातून यवतमाळ जिल्हा हा पीक विम्यामध्ये वगळलेला आहे। त्या संदर्भात आज हे हल्लाबोल आंदोलन आहे। आम्हाला 15 दिवसात न्याय जर मिळाला नाही तर आम्ही पूर्ण जिल्हाभर उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। आपलं हे आंदोलनात शेतकऱ्यांच्या संदर्भात आंदोलन आहे। जे पीक विमा यांनी जाहीर केलेला होता, पण पीक विमा अद्यापही भेटलेला नाही आहे। फक्त यवतमाळ जिल्हाच वगळलेला आहे, बाकी सगळ्या जिल्ह्यांना पीक विमा झालेला आहे। सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। जी बोगस त्यांनी फसवी कर्जमाफी जाहीर केली आहे, त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करीत आहोत। पूर्ण न झाल्यास आम्ही 15 दिवसाचं अल्टिमेटम देतो। मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही पालकमंत्र्याच्या घरावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे।